निवडणुकांच्या तोंडावर मनसेच्या मॅरेथॉन बैठकांचा सिलसिला आता सुरू झालाय। आज राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी मनसेच्या उपाध्यक्षांची बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये नेमकं काय सांगितलं जातं, कोणते सूर उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निवडणुकांच्या तोंडावर मनसेच्या मॅरेथॉन बैठका सुरू आहेत। आज शिवतीर्थवर मनसेच्या उपाध्यक्षांची बैठक होणार आहे। काल मुंबई अध्यक्षांची बैठक पार पडलेली आहे आणि आज उपाध्यक्षांची बैठक होणार आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये उपाध्यक्ष नेमकं राज ठाकरेंना काय सांगणं करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी। मनोज, काल सुद्धा बैठक झाली, आज सुद्धा बैठक होणार आहे। बैठकांचा सिलसिला तर धडाका तर लागलेला आहे। काय आजच्या बैठकीमध्ये नेमकं घडू शकेल? अगदी बरोबर आहे। मनसेच्या वतीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील त्याच्यावर मोठ्या प्रमाणात नेत्यांच्या बैठका सुरू झालेल्या आहेत, पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरू झालेल्या आहेत। 6, 7 आणि 8 जून या 3 दिवस ह्या बैठका आहेत। त्यातला कालचा दिवस तर गेला। आज मात्र या बैठकांमध्ये जे उपाध्यक्ष आहेत त्याचबरोबर शाखाध्यक्षांची एक केंद्रीय समिती तयार करण्यात आली होती, त्यांची सुद्धा आज बैठक होणार आहे। त्याचबरोबर दुपारच्या वेळी 12 वाजेच्या सुमारास जे वैभव खेडेकर आहेत त्यांची सुद्धा राज ठाकरे यांची भेट होणार आहे। एकंदरीतच या बैठकीच्या दरम्यान ज्या येणाऱ्या महापालिका निवडणुका असतील किंवा नगरपालिका असतील, जिल्हा परिषदा निवडणुका असतील, त्या निवडणुकीच्या दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेना कशा प्रकारे लोकांसमोर जाणार आहे, कशा प्रकारचे जे मुद्दे आहेत ते उचललेले आहेत आणि जे काय मुद्दे उचलले त्याला कशा प्रकारचं यश आलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन करणार आहेत, जेणेकरून लोकांसमोर जाताना कुठल्याही प्रकारची अडचण पदाधिकाऱ्यांना किंवा कार्यकर्त्यांना येऊ नये, या सगळ्या गोष्टीची चर्चा तर होणारच आहे। त्याचबरोबर याच दरम्यान काल जसं काही कार्यकर्त्यांनी शिवसेना आणि मनसे एकत्र आली पाहिजे यावर व्यक्त झाले होते, तशाच प्रकारे आता जे मनसेचे उपाध्यक्ष आहेत त्याचबरोबर मनसे जे शाखाध्यक्षांची कमिटी आहे ते सुद्धा या ठिकाणी व्यक्त होतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। कालपासून ही जी चर्चा सुरू होती त्यावर आता अनेक जे पदाधिकारी आहेत ते आपलं मत सुद्धा व्यक्त करण्याची शक्यता आहे। मनसेत सुद्धा 2 गट आहेत, सोबत यावं किंवा सोबत नाही जावं असं, परंतु शेवटचा निर्णय जो आहे तो राज ठाकरेच घेणार आहेत। त्यामुळे या आजच्या सुद्धा बैठकीत काय सूर निघतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।